हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। मी आज तुम्हाला पातळ खरबीज कसा करायचा म्हशीच्या दुधाचा ते सांगणार आहे। हा गूळ आहे 1 वाटी। हे मी तांदूळ, सुंठ, वेलची भाजून हे मिक्सरला मी बारीक करून घेतलेली ही पावडर आहे। ही सुंठ पावडर आहे थोडीशी, आणि हे कोवळं म्हशीचं दूध आहे। बघा मी आता पातेल्यामध्ये दूध काढून घेणार आहे। हे म्हशीचं दूध आहे कोवळं। आम्ही याला गिन्ना पण म्हणतोय, पातळ गिन्ना, पण आता इकडे खरवेस बोलतो। मग आता हा पातळ खरवेस मी बनवणार आहे। हे बघा मी दूध गाळून घेतलेलं आहे पातळ। आम्ही याला पिट्टी बोलतोय गावाकडे, आम्ही कोल्हापूरला। हे बघा आता ह्यामध्ये मी थोडं थोडं तांदळाचं पीठ, मी तांदूळ भाजून, इंद्रायणीचा तांदूळ भाजून मिक्सरला पीठ करून घेतलेलं आहे। हे आटा बनवला आहे। ह्यामध्ये असं मी टाकून घेणार आहे। गॅस पण बारीक केलेला आहे। त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे। 1 वाटी गूळ घेतलेला आहे मी। ही सुंठ पावडर आहे। हे आता असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी गॅस मोठा केला आहे, फास्ट केला आहे। आता 1 उकळी आणायची आहे। आता थोडं घट्ट झालेलं आहे, उकळी 1 आणायची आहे। तांदळाचे पीठ असल्यामुळे ते शिजलं पाहिजे चांगलं। 1 उकळी आली पाहिजे। त्याला आता उकळी आलेली आहे। हे बघा कसं दिसतं। हे बघा आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। हे बघा हे छान अशी बनली, हे पातळ गिन्ना, आम्ही याला म्हणतोय पिट्टी। आता ही शिजलेली आहे पिट्टी, खरवस, पातळ खरवस छान कसा शिजून आलाय बघा। हे बघा, बघू शकताय तुम्ही कशी छान अशी शिजलेली आहे बघा। खाण्यासाठी तयार आहे पातळ खरवेस म्हशीच्या दुधाचा। चव तरी अप्रतिम लागते।